खमंग आणि पौष्टिक कढीपत्त्याची चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: अर्धा कप किसलेलं सुकं खोबरं, 2 ते 3 मोठे चमचे तेल, अर्धा कप पंढरपुरी डाळ, अर्धा कप पांढरे तीळ, 1 मोठा चमचा जिरं, अर्धा कप लसूण पाकळ्या, कढीपत्त्याची पानं, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा आमचूर पूड, चवीनुसार मीठ, साखर. खोबरं खमंग खरपूस भाजून घ्यायचं. तेलात डाळवं परतून घ्यायचं. आता तेलात तीळ आणि जिरं पण परतून घ्यायचं. आता लसूण परतून घ्यायचं. आता कढीपत्ता कुरकुरीत भाजून घ्यायचा. आता हे सगळे जिन्नस थोडे थंड करून घ्यायचे आणि मिक्सर मध्ये फिरवत दळून घ्यायचे. आता यात वर तिखट, आमचूर पावडर, मीठ, साखर घालायची. झाली आपली खमंग कढीपत्त्याची चटणी तयार. कढीपत्ता जो आपण एरवी म्हणजे आपल्या आया जे आहेत ते एकदम असं फोडणीत सहज टाकतात आणि आपल्याला वाटतं अरे बाजूला काढून ठेवायची वस्तू आहे तर कशाला टाकायची. सुरुवात करूयात. चालेल. आपण सगळ्यात आधी थोडंसं कोरडंच असं खोबरं भाजून घेऊया. आणि किती दिवस टिकते ही तशी म्हणजे 15 दिवस 1 महिना आरामात टिकू शकते, कारण त्याला तसं आपण ओलं काहीच जिन्नस वापरत नाहीये. एरवी तेरवी कढीपत्ता आपण टाकतो फोडणीत, पण तो बाजूला काढला जातो, आमटीत टाकतो, पोह्यांमध्ये टाकतो. पण हा एक खूप छान ऑप्शन आहे की ज्याद्वारे डायरेक्ट कढीपत्ता डायरेक्ट टेस्टी वे. आणि मुलांना कळत नाही मेन म्हणजे की कढीपत्ता आपण खातोय. हे छान. आता आपलं असं थोडं लालसर आणि इव्हन वासावरनं कळतं ना भाजून झालेलं आहे खोबरं छान. हे थोडं आपण बाजूला काढू. आता ह्यात थोडंसं आपण तेल घालूयात. तर ते तेल घेतलंय. आता आधी डाळवं त्याच्यात घालतो. पंढरपुरी डाळ आहे. सो जितकं खोबरं घेतलं त्याच्या अर्ध्या प्रमाणात आपण डाळवं घेतलं. आणि हेही प्रोटीनचा एक खूप चांगला सोर्स. एक्झॅक्टली. आणि थोडंसं म्हणजे कढीपत्त्याची टेस्ट कडवट असते ना, मग ती बॅलन्स व्हायला ह्या सगळ्या गोष्टी. मस्त खमंग असं हे पण तळून झालंय आपलं. डाळ पण आपण वेगळी अशी बाजूला काढूयात. आता ते आहे त्याच तेलात आपण थोडेसे तीळ, ते जिरं पण घालूयात. तळून अगदी थोडंसं जिरं घातलंय, चमचाभर. जिरं घालणं अगदी ऑप्शनल आहे, नसेल घालायचं नका घालू. येस. तीळही छान असे खमंग भाजून झाले. तर हेही काढूया. हो. आता ह्याच्यात आपण लसूण, म्हणजे मगाशी मी म्हटलं तसं हार्ट हेल्थसाठी कोणी लसूण घालतं, कोणी घालत नाही. आता मी नॉर्मली खोबरं म्हणजे खोबऱ्याचा वापर कमी करायचा हार्ट पेशंट असलं की, त्यामुळे मग खोबऱ्याच्या ऐवजी कमी प्रमाणात घातलं तरी चालतं. आणि लसूण एनिवे हार्टसाठी चांगला असतो, बीपी कंट्रोल करण्यासाठी चांगला असतो, हे सगळ्यांना माहिती आहे. आणि तीळ आहेत त्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात असतं. म्हणजे दूध पिण्यापेक्षा तीळ हा एक खूप हेल्दी ऑप्शन राहतो कॅल्शियम. म्हणजे ही चटणी ताटात आपण साईडला अशी खायला घेऊच शकतो. पण मला अजून एक त्याचा मी म्हटलं तसं रिसेंटली फायदा झाला, म्हणजे आपण भाज्या टाकताना कांदा खोबरं वापरायचं नसेल, एस्पेशली खोबरं वापरायचं नसेल तर प्रोटीन्स जे आहेत म्हणजे बीन्स वेगवेगळ्या प्रकारचे, ते तुम्ही ह्याची पावडर घालून सुद्धा बनवू शकता भाजी आणि छान म्हणजे चवीला मस्त होतं. एक वाटण म्हणून वाटण त्याचा वापर करू शकतो आपण. म्हणजे भेंडी जर परतली तर सगळ्यात शेवटी हे 1 चमचा 2 चमचे टाकले तर त्याला चवही छान आहे आणि एक टेक्स्चर जे म्हणतो तेही छान ऍड. हे पण झालं आहे. लसूणही छान तळून झालं. आम्ही ते सुरुवातीला 2 चमचे तेल घातलं होतं ना, तेवढंच तेल आहे, त्याच्यावर अजिबात तेल वापरलेलं नाही. आणि हे विदाऊट ऑइलही तुम्हाला करायचं असेल ना, तुम्ही करू शकता सुक्क भाजून. आता कढीपत्ता. कढीपत्त्याला इतका छान सुवास तेलात, आणि तेलात तो असा भाजला की छान नंतर असा कुरकुरीत मस्त होईल. म्हणजे वाटलं की कळतही नाही खरंच सांगायचं तर की त्यात कढीपत्ता आहे. हे झालंय आता छान. कढीपत्ता असा त्याचा भाजून झालेला आहे कुरकुरीत. तोही काढून घेऊ. आता हे हलकसं थंड झालं की पुढची प्रोसेस आपण बघूयात काय. आता हे साधारण 2 बॅचेस मध्ये आम्ही करून घेतो, म्हणजे मग ते बसेल व्यवस्थित मिक्सर मध्ये. आता पुढे
थोडंसं वाटलं गेलं. आता उरलेलं मिश्रण पण टाकून फिरवून घेतो. काढायचं आहे ते. हे थोडं काढून घेते. यात अख्खे जे पीसेस राहिले तेही काढणार आहे. आता यात काही मसाले ॲड करून घेतो आणि मग पुन्हा एकदा ते मिक्सरमध्ये सगळं एकजीव करून घेतो. आता ह्याच्यात आपण वरूनच असं चवीनुसार जसं लागेल तसं तिखट, ही थोडी आमचूर पावडर आहे, म्हणजे जरा असं त्याला आंबटसर अशी चव येण्यासाठी. म्हणतो ना आपण. आणि आमचूर पावडर नसेल तर चाट मसाला पण. करेक्ट. हो, आमचूर पावडर नसेल तर चाट मसालाही चालेल. चवीनुसार मीठ आणि आमचूर पावडर घातली म्हणून त्याला बॅलन्स करायला थोडीशी साखर, अगदी थोडी. नाही घातली तरी सात. कमाल. आत्ताच तो रंग इतका छान दिसतोय तरी ते अजून पूर्ण झालेलं नाहीये. हो, ते पूर्ण वाटून घेतलं की छान, म्हणजे असा हिरवा रंग खायलाही आणि चवीला छान होत आहे. चला, चटणी कमाल दिसते. आपण टेस्ट करूया. मग मला सांगायचं कशी झाली. छान. खाणार थालीपीठासोबत. कमाल झाली आहे, मस्त क्रिस्पी झाली आहे. आणि ही अशी कधी तेल किंवा इव्हन तुपाबरोबर सुद्धा खाल्ली. आणि आमचूर पावडर टाकले त्यामुळे मस्त अशी चटपटीत झाली आहे. छान आलं आंबटपणा. सो थँक्यू सो मच श्वेता. थँक्यू. वेळ काढून, आवर्जून बिझी शेड्यूलमधून वेळ काढून ही छान रेसिपी शेअर केली, जी क्विक आहे आणि खरंच खूप हेल्दी आणि टेस्टी आहे.